गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात? आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेतच असाल. तर चला आज मी तुम्हाला शिकवणार आहे रेडी रांगोळी कशी बनवायची. मी ही पहिल्यांदाच ट्राय करत आहे आणि रेडी रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला लागत आहे OHP शीट्स, त्यानंतर मार्कर, त्यानंतर फेविकॉल, थोडंसं पाणी, ब्रश आणि रांगोळी. तर इत्यादी बेसिक गोष्टी आपल्याला स्टार्टिंगला ह्या गरजेच्या आहेत. तर इथे मी एका व्हाईट पेपरवरती मला जी डिझाईन काढायची आहे ती ड्रॉ करून घेणार आहे. तुम्ही असं करून घेऊ शकता किंवा ऑलरेडी पेपरवरती झेरॉक्स मारून आणू शकता की आपल्याला जी डिझाईन काढायची आहे ती कमळाची असेल किंवा अजून कोणती डिझाईन असेल. तर मी इथे ना स्टार्टिंगला तसं केलेलं नाही आहे, म्हणजे झेरॉक्स वगैरे तशी मारून नाही आणली. मी स्टार्टिंगला इथे पेन्सिलनेच ड्रॉ करत आहे. तर हे पहा, मी एक छोटंसं फ्लावर इथे ड्रॉ करून घेणार आहे. पहा, इथे मी पेन्सिलनी छान असं फ्लावर काढून घेतलेला आहे. पेन्सिलचा वापर केला आहे त्याच्यामुळे ते एवढं स्पष्ट दिसत नाही आहे, पण मी ना त्याला मार्करने एकदा ट्रेस करणार आहे तर ते व्यवस्थित दिसून जाईल तुम्हाला. हे पहा, इथे मी मार्करने एकदा ट्रेस केलं आहे. इतकं जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही सरळ झेरॉक्स काढून आणू शकता. इथे आपलं फ्लावर रेडी आहे. तर इथंच आपलं काम संपलेलं नाही. याच्यानंतर आपल्याला याच्यावरती OHP शीट ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित, जो की हलला नाही पाहिजे अजिबात. आणि त्याच्यावरतीही आपल्याला एकदा असं मार्करने ड्रॉ करून घ्यायचं आहे व्यवस्थित न हलवता, कारण हल्लं की ते आपलं सगळं OHP शीट खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे म्हणजे खराब तर नाही होणार, पण आपण व्यवस्थित करायचं आहे हे. तर हे पहा, मी असं ड्रॉ वगैरे करून घेतलेलं आहे OHP शीटवरती आणि पेपर बाजूला ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर इथे मी बाउलमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मला फेविकॉल ॲड करायचं आहे. आणि स्ट्रक्चर खूप पातळ नाही पाहिजे आणि खूप असं घट्टही नाही पाहिजे. मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे, पण चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू माझा फर्स्ट अनुभव. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्या फ्लावरवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मी इथे अंदोवर पानांच्या आकाराला फेविकॉल लावून घेतलेला आहे. आणि फेविकॉल आपलं व्यवस्थित लावून झाल्यानंतर इथे मी पोपटी कलरच्या रांगोळीनी त्याच्यावरती फिल करणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी स्प्रेड करायची आहे. तुमच्याकडे ही रांगोळी स्प्रेड करायची जर डब्बी नसेल तर तुम्ही हातानेही करू शकता व्यवस्थित, पण एवढं लक्ष ठेवायचं आहे की व्यवस्थित सगळीकडे आपलं पसरून झाली पाहिजे रांगोळी. तर हे पहा, त्यानंतर मी इथे मधल्या भागाला येलो कलर स्प्रेड करत आहे. थोडं सुकल्यानंतर आपल्याला जी रांगोळी त्याच्यावरती आपण टाकलेली आहे ती बाजूला करून घ्यायची आहे. आता इथे मी वरती जो राहिलेला भाग आहे त्याच्यावरती पिंक कलरने रांगोळी टाकून, म्हणजे फेविकॉल लावल्यानंतर पिंक कलर टाकून घेणार आहे त्याच्यावरती. त्यानंतर ही सर्व रांगोळी आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे आणि इथं आपला रांगोळीचा बेस तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो पोपटी कलर पानांना मी देऊन घेतलेला आहे त्याच्या साईडला बॉर्डरला आहे ना आपल्याला एकदा फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर डार्क ग्रीन कलर द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने मी इथे ग्रीन कलर त्याच्यावर स्प्रेड करत आहे. त्यानंतर मी एकदा ही रांगोळी ना व्यवस्थित साफ करून घेतली. त्याच्यानंतर मध्ये मी परत एकदा फेविकॉलचा वापर करणार आहे आणि पोपटी कलरमध्ये फिल करणार आहे. आणि मी फर्स्ट टाईमच करत आहे. तुम्ही मला सांगायचं आहे की रांगोळी मी कशी तयार केलेली आहे. नेक्स्ट टाईमला आहे ना मला थोडी आयडिया आली आणि मी अजून छान करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेही मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे फेविकॉल लावून घेतलेलं आहे. तुम्ही ट्राय करू शकता. खूप सोपं आहे, मला तर खूप सोपं वाटलं. त्यानंतर मी इथे पोपटी कलर एकदा परत टाकून घेतलेला आहे या पानांवर. रांगोळी थोडी सुकल्यानंतर आपल्याला पुन्हा फेविकॉल ब्रशने एकदा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर अशी रांगोळी टाकून घ्यायची आहे. आणि हे पहा, अशा पद्धतीने इथे फ्लावर रेडी आहे. याला तुम्ही ना ब्लॅक कलरने बॉर्डर वगैरे केली ना तर हे खूप छान आणि सुंदर दिसतं. त्यानंतर हे दुसरं मी रांगोळी तयार करत आहे इथे. आणि हे पहा, त्यानंतर मी असा दिवाही बनवलेला आहे. खूप छान आता मला आयडिया आलेली आहे. आणि याचा वापर मी ना इथे फॅब्रिक कलरने, म्हणजे आपण जो पेंटिंगसाठी वापरतो फॅब्रिक पेंटिंगसाठी, हे कलरचा वापर केलेला आहे इथे मी. आणि त्यानंतर आहे ना थोडंसं गोल्डन कलरचे आउटलायनर जो 25 रुपयाला मिळतो त्याचाही वापर केलेला आहे, तोही मी घेऊन आलेली आहे. तर हे पहा, आपलं हे फ्लावर इतकं सुंदर दिसत आहे. तर हे चमकीचाही थोडासा मी इथे वापर करत आहे, मला जसं जसं वाटेल तसं, म्हणजे जिथे जिथे गरज वाटेल तिथे. तर तुम्ही असं छान असे रांगोळ्या तयार करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबातही विसरायचं नाही. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, बाय.